तर आत्ता ह्या मेंढरांचा जो आहे म्हणजे पोट फुगणे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा काय कारण असतं, तर मी आज तुम्हाला सविस्तर सांगतो यांचं कारण. कारण खूप साऱ्या लोकांना आता पाऊस पडणार आहे, जी फिरवतात किंवा काय करतात, हिरवा चारा जास्त यायचो त्याच्यामुळे तशा काही गोष्टी करत. तर त्याची एक खासियत असते. मी एक गोष्ट सांगतो आता, तंतोतंत नाही पण थोडीफार त्या पद्धतीनं सांगतो. जेव्हा मी एकदा कापताना याचं आतडं जे असतं ते मोजलेलं आहे. लहान जे आतडं असतं म्हणजे करंगळीच्या बोटासारखं ते 80 ते 100 फूट असतं. आणि जे मोठं आतडं असतं म्हणजे डायरेक्ट पोटातनं म्हणजे इकडून डायरेक्ट गेलेलं असतं जे ना तोंडातून, तर हे जे आतडं असतं ते मोठं आतडं असतं. त्याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 फुटाचं ते असतं. आणि ते 80 ते 100 म्हणजे 120 ते 125 फुटाचं याच्या पोटामध्ये आतडं असतं. आणि त्या आतड्यातनं त्याला डायजेस्ट करायचं असतं, रवंत करणे, ह्या सर्व गोष्टी करणं असतं. बरं आपण काय करतो त्यांना की म्हणजे इकडून जर चारा टाकला तर गाई कशा शेण वगैरे बाहेर टाकतात, तसं ह्यांचं नाही ना. यांची एक आतमध्ये फिल्टर मशीन असते. ती फिल्टर मशीन काय करते तर ह्या जो चारा घातलेला असतो त्याचं ह्याच्यातून लेंडीमध्ये रूपांतर करून बाहेर काढते. म्हणजे इथून त्यांनी खाल्लेला चारा इथं स्टोअर होतो आणि इथं एक मशिनीमध्ये ते डायजेस्ट करत असतात, पुढे मागे आणि तिथून त्याच्यानंतर जे पचतं ते शरीराला आणि राहिलेलं जे असतं त्याचं लेंडीमध्ये कन्वर्ट करून बाहेर काढायचं असतं. तर ह्याचं पोट फुगणे वगैरे ह्या कधी गोष्टी होत्या. तर आपण कुट्टी मशीन आता खूप सारी लोकं वापरतात. तर काय होतं, कुट्टी मशीन घास कधी पकडते तर चारा ओव्हरलोड झाला तर. आणि आता काही लोकांकडे टुडी मशीन असेल, जी आता आपण टुडी मशीन वापरतो ती, तर तिच्यात जास्त ओला चारा टाकला की घास पकडतं, जास्त सुका चारा टाकला तरी घास पकडतं. पण मीडियम जर टाकलं तर चांगल्या पद्धतीने काम करतं. तसं ह्याचं आहे. ह्यांना जास्त ओलं पण नाही पाहिजे, जास्त सुकं पण नाही पाहिजे. मेंटेनमध्ये जर असेल तर हे चांगल्या प्रकारे होतं. आता गोळीपेंडीची मशीन कोणाकोणाकडे काय माहीत नाही, पण माझ्याकडे आहे. तर गोळी मशीनमध्ये जर काय आपण त्याला त्या पद्धतीनं भिजवलं म्हणजे ओलसर केलं तर गोळीपेंड चांगली खाली येते. आणि जर काय जास्त ड्राय टाकलं म्हणजे सुका चारा जर त्याच्यामध्ये ड्रायमध्ये जास्त गेला किंवा ओला चारा गेला तर म्हणजे गोळीपेंड डायरेक्टच पाण्यावानी खाली म्हणजे एकदम सुट्टी येते. आणि त्याच्यामध्ये जर मिक्स योग्य मिश्रण असेल तर गोळीपेंड चांगल्या पद्धतीनं बाहेर येते. तसंच ह्या मेंढरांचं असतं. कारण याला 25 ते 30 फुटापासून त्याला आत बाहेर करायचं असतं. आणि जे 25 ते 30 फुटाचं जे आतडं असतं त्याच्यामध्ये त्याला मागे पुढे करायचं असतं. आणि त्याच्यानंतर मग ते गोळीपेंड आपलं त्याची लेंडी बनवून त्याला बाहेर टाकायचं असतं. त्याच्यामुळे काय होतं, तसं जर करताना त्याला हलका चारा आणि जर बारीक चारा आणि योग्य प्रमाणात ओला म्हणजे मिक्स पाहिजे, जास्त सुका पण नाही जास्त ओला पण नाही, तसा जर ह्याला दिला तर ह्याचं कधीच पोट फुगणार नाही किंवा ह्याला कधीच काय पोटाचा विकार होणार नाही. हे ह्याचं एक कारण असतं. पण आम्ही काय करतो, कधीच विचार करत नाही काय होईल आणि काय नाही. टाकवाला आण बांधावनं, टाकवाला आण नेपियर, टाक नेपियर, आणि एक टाईमला पूर्ण सुका. तर ह्याची मशीन मग ती काम करेल का, तर ह्याची मशीन पण काम करणार नाही ना. तर ह्याच्या मशीनला TMR सिस्टम चांगली लागते. म्हणजे मिक्स चारा फॉर्मॅट जे असतं त्या पद्धतीचा चारा दिला तर ह्याची मशीन चांगली काम करते आणि हे एकदम स्वस्त राहतं. हे ह्या मेंढीपालनातलं एक कारण आहे, म्हणजे पोटाचा विकार होण्याचं कारण. तुम्ही जास्त सुका दिला तरी ह्याला पोटाला त्रास होणार आहे, जास्त ओला दिला तरी ह्याला त्रास होणार आहे. आणि ह्याला रवंत करायला जर मागे पुढे अन्न येईना झालं की ह्याचं पोट फुगायला सुरुवात होती. ह्यांचा पोटफुगीचा आजार आहे. अशा पद्धतीनं ह्यांचं पोट फुगतं. बाकी जर काय तुम्ही चाऱ्याचं मेंटेन केलं म्हणजे जे काही चारा देणार आहे त्याचं कंटेंट जर मेंटेन केलं तर ह्यांना पोट फुगण्याचा कधीच प्रॉब्लेम येत नाही. माझ्याकडे आजपर्यंत कधीच पोट फुगण्याचा त्रास झालेला नाही आणि होतही नाही. तर त्याचं कारण काय आहे, आम्ही काय केलं 60-40 केलं आहे. आता आमच्याकडे ओला चारा आहेच नाही, तर आम्ही काय केलं, जो सुका चारा आहे त्याला थोडासा ओलसर करतो आणि तोच ह्या माद्यांना किंवा ह्या पिल्लांना वगैरे चारत असतो. का तर त्याचं प्रमाण त्याप्रमाणे झालं पाहिजे, त्याच्यासाठी हे सर्व गोष्टी करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्यांना आजार वगैरे तसलं म्हणजे पोटाचं वगैरे कुठलं काय होत नाही. आणि त्याला पचायला पण सोपं जातं, कारण बारीक चारा असतो आणि त्याचं आतडं तरी किती मोठं असतं, बारीकच करंगळीसारखं असतं. मग त्याच्यातनं त्याला बायपास करायचं असतं आणि त्याच्यातच परत काढायचं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना ते काय करतं, त्या पद्धतीतनंच ह्या गोष्टी केलेल्या असतात. आणि म्हणून त्या पद्धतीचा जर चारा केला तर चांगल्या पद्धतीनं हे म्हणजे खायला किंवा बॉडीला याच्या लागायला चांगलं राहतं. असं नाही की तुम्ही खुराकच दिला म्हणजे चांगलं राहील, तर चारा दिलासुद्धा तरी चांगलं राहतं. 60-40 करा, काही हरकत होत नाही. आणि त्याच्यानुसार जर केलं तर ह्या मेंढ्यांचा
कुठलाच म्हणजे पोटाचा आजार हा येत नाही. आणि खूप साऱ्या म्हणजे मी तर प्रत्येक कमेंट वाचत असतो. आता काही लोकांना वाटत असेल की ह्याची मेमरी शॉर्ट मेमरी झाली असेल गजनीसारखी, तर तसं काही नाही. मी स्क्रीनशॉट मारून ठेवतो, त्याच्यामुळे जी काही कमेंट असेल किंवा काय असेल त्याचं बरोबर उत्तर देत असतो. त्याच्यामुळे तसं काय समजू नका. आणि त्या भावाला वाटत असेल की मी कमेंट एवढी भली मोठी केली तर ह्यानं रिप्लाय काय केला नाही अजूनपर्यंत, तर विचार करतो आहे तुम्हाला सातारी भाषेत उत्तर देऊ का आपलं नॉर्मल भाषेत उत्तर देऊ. कारण तुम्ही कमेंट करताना जय महाराष्ट्र लिहिलं आहे त्याच्यामुळे थोडासा विचार पडला आहे. आणि ते जर नसतं लिहिलं आणि धन्यवाद खाली नसतं लिहिलं ना तर सातारी भाषेमध्ये मी तुम्हाला उत्तर दिलं असतं. पण आता ते 2 गोष्टी लिहिल्यामुळे विचार चालला आहे की कुठल्या भाषेमध्ये उत्तर देऊ. तर ते तुमचा व्हिडिओ सविस्तर येईल, त्याबद्दल काय हरकत नसते. पण माझ्याकडे जी काही लोकं येतात किंवा हे मेंढीपालन पाहण्यासाठी किंवा काय, तर माझ्यापेक्षा अनुभवी लोकं येतात. काय हरकत नसते किंवा काय नसतं. पण मला जे प्रॅक्टिकली इथं समजलं की हे असं करावं लागतं किंवा हे केल्याशिवाय पुढच्या गोष्टी होत नाहीत, तसं मी लोकांना सांगायला लागलो. आणि त्याच्यानुसार माझ्याकडेच नाही तर माझ्यापासून कोणी असा फॉर्म्युला जर केला तर माझ्यापेक्षा क्वालिटीचे प्राणी होणार, माझ्यापेक्षा चांगले, माझ्यापेक्षा वजनाला सुंदर आणि माझ्यापेक्षा वजनदार प्राणी होणार. फक्त काय झालं की माझ्याकडं सर्वच जर असते तर मी लय हवा केली असते, पण काही तोटा असतो त्याच्यामुळे हवा नाही जास्त. तर तुम्ही जर त्या पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन केलं तर 100% त्या पद्धतीनं होईल. आणि तुम्हाला वाटत असेल की आता ह्याच्याकडं चारा येत नाही म्हणजे हा काय लय काही उड्या मारू शकत नाही, तर चाऱ्याचा उपलब्ध मी करणार. कारण 30% चारा 40% चारा ह्यांना ओला चारा मी कुठूनही करणार, त्याचा काही विषय नसतो. पण असं काय नसतं की कोणी मेसेज केला आहे किंवा कोणी कमेंट केलं आणि त्याला मी रिप्लाय देणार नाही. तर इथं कसं आहे, प्रत्येकाला रिप्लाय दिला जाईल. आपल्याला म्हणजे आपला एक स्वभाव असतो, ज्याच्याबरोबर चांगलं त्याच्याबरोबर चांगलंच, आणि ज्याच्याबरोबर वाकडं तर त्याच्याबरोबर वाकडंच असतं. आणि कुठल्यालाच असं म्हणजे मागणं किंवा असं मागून बोलणं वगैरे तसल्या काही गोष्टी नसतात. मला जे पडतं ते मी समोर बोलतो आणि जे काय चुकत असेल माझं तर मी सांगतो हे माझं चुकीचं आहे. कारण ह्या ज्या मेंढ्या आहेत माझ्या भागात चांगल्या होत्यात आहे किंवा जगत्यात आहे, तर माझ्यापेक्षा तुमच्या भागात चांगल्या होणार आहेत ना. पण तुम्ही जर त्याचं फॉर्मॅट तसं नाही वापरलं तर होणार नाही ना. फक्त केलं किंवा अनुभवलं किंवा प्रॅक्टिकल तसं नाही, तर तुम्ही एकदा करून पहा, त्याच्यानुसार सांगा ना की एवढंच केलं पाहिजे आणि तेवढंच केलं पाहिजे किंवा हेच केलं तर हेच होतं. आता खूप साऱ्या अडचणी असतात, प्रत्येकाचा भाग असा नसतो की सर्वच गोष्टी होतील. तर आता आमच्या भागात आम्हाला ओला चारा येत नाही किंवा चाऱ्याची जी काय संकल्पना आहे मेथी घास वगैरे तुती वगैरे ही येत नाही. मग आम्हाला काय करायचं, तर आमच्याकडचा जो काय वातावरणाचा जो काय आहे सर्व काही गोष्टी त्याच्यातून करायचं असतं. पण असा जर फॉर्म्युला ह्या चाऱ्याचा आणि जर का ह्या सर्व गोष्टींचा जर कोणी केला ना, तर मी सांगतो माझ्यापेक्षा त्यांचे प्राणी, आता माझ्याकडच्या माद्यांबरोबरचे जे नर आहेत त्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल, ह्या माद्यांच्यापेक्षा 10 ते 15 किलोने ते नर जास्त आहेत. म्हणजे माझ्याकडे चांगलं आहे का, तर नाही आहे. तर माझ्याकडून घेऊन जाणाऱ्यांचं पण चांगलं आहे. फक्त चाऱ्याचं नियोजन तसं असेल तर हे उत्तम प्रमाणे राहतं. फक्त त्या पद्धतीनं दिलं तर उत्तम राहतं. नाहीतर मग काय होतं, खूप साऱ्या अडचणी येतात, खूप सारे त्रास होतात आणि त्याच्यानंतर मरतुकीचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यानंतर जो आपला इंटरेस्ट आहे हा निघून जातो. आता तुम्ही म्हणाल की आतड्याचं एक्झॅक्ट कसं काय तुम्ही एवढं सांगितलं, तर मोजून मापून नाही, 5-10 फूट इकडे तिकडे आतडं होऊ शकतं. म्हणजे 120 ते 100 फूट असतं त्याच्या आतमध्ये आतडं, असं नाही. पण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, कारण मी कापतो त्याच्यामुळे मी ते सांगू शकतो. कारण जेव्हा ते आतडं गोळा करावं लागतं ना, तेव्हा आपण त्या पद्धतीनं गोळा करतो, त्याच्यामुळे त्याचा अंदाजा येतो की ते किती असेल आणि किती नसेल. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा कापायचो तेव्हा बघायचो ह्याची सायकल कशी चालते. म्हणजे इथून जर चारा आला तर ह्या पोटामध्ये कुठं जातो आणि ह्या पोटातून परत कसा येतो, ह्या सर्व गोष्टी मी पोस्टमॉर्टम करतो ना, जसं कापतो त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी बघत असतो. मग त्याची लेंडी होऊन बारक्या आतड्यातनं मागे कशी जाती, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. कारण ह्यांच्या मोठ्या आतड्यामधून काय होतं, चारा आतमध्ये येतो किंवा रवंत करण्याची जी काय प्रक्रिया होती किंवा तुमच्याकडे जेव्हा आपण पोटळा कापतो वगैरे त्याचा आणि त्याच्यातून ते हे पडतं म्हणजे ओला शाणासारखं, आता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही, पण आमच्याकडे त्याला काय चांगलंच काहीतरी बोलतात. तर तिथपर्यंत त्याचं आतडं चांगलं असतं आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया होती लेंडीची. आणि लेंडीची प्रक्रिया झाली ना की ते मग त्या बारीक करंगळीसारखं आतडं असतं मागं आणि त्या आतड्यातून ते बाहेर येतं. अशा पद्धतीनं ह्या मेंढ्यांचं कार्यक्रम चालत असतो. त्यामुळं तुम्ही दोन्ही चारे मिक्स म्हणजे
TMR सिस्टमनं का द्यायचं तर ह्याच्यासाठी द्यायचं. आपल्या कुट्टीमध्ये जर आपण जास्त ओव्हरलोड चारा टाकला तर ती जाम होते. तशीच ह्यांची आतली जी काय सिस्टम आहे, यंत्रणा आहे, ती हँग होती. मग आपली कशी कुट्टी मागं पुढं रिव्हर्स फॉरवर्ड करावा लागतो. तसं मग ह्यांना रिव्हर्स फॉरवर्ड करायला घेर कुठे आहे, तर ह्यांना मग औषधाचा डोस दिल्याशिवाय रिव्हर्स फॉरवर्ड होत नाही. त्याच्यामुळे देतानाच तसं करा, म्हणजे रिव्हर्स फॉरवर्डची गरज लागणार नाही.